नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना 2025 या अनुषंगाने सीईटी घेण्यात आली आणि त्या संदर्भात आता तुम्हाला चॅलेंज पोर्टल आणि रिस्पॉन्स शीट तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. 4 डिसेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही रिस्पॉन्स शीट बघू शकता आणि काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही चॅलेंज पोर्टलद्वारे ते ऑब्जेक्शन घेऊ शकता. या संदर्भातली सविस्तर प्रक्रिया आपण कशी असेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला तर तुम्हाला वेबसाईटवर म्हणजे जो काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे लॉग इन पेजवर क्लिक करायचंय पहिल्या स्टेपमध्ये. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी जो ईमेल आयडी दिलेला होता आणि जो पासवर्ड दिलेला होता तो पासवर्ड आणि ईमेल आयडी तुम्हाला इथे फिलअप करून लॉग इन करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला तिसऱ्या स्टेपमध्ये इथे तुम्हाला बघा तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि तुमची स्कीम इथे दिसेल आणि इथे रिस्पॉन्स शीटवर क्लिक करून तुम्ही रिस्पॉन्स शीट बघू शकता, तुमचे उत्तर बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर इथे तुम्ही ऍड ऑब्जेक्शनवर क्लिक करून ऑब्जेक्शन घेऊ शकता. आता ऑब्जेक्शन घेतल्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे बघा, इथे रोल नंबर, नेम ऑफ कॅन्डिडेट, डेट ऑफ एक्झाम, शिफ्ट, क्वेश्चन पेपर, सेट नेम हे तुम्हाला इथे फिलअप झालेलं दिसेल. क्वेश्चन आयडी, ज्या क्वेश्चन आयडी बाबत तुम्हाला ऑब्जेक्शन आहे ते तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनू मधून तो सिलेक्ट करायचा आहे. टाईप ऑफ ऑब्जेक्शन तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन मेनू मधून सिलेक्ट करायचा आहे. तो योग्य तुम्हाला उत्तर वाटतंय ते ऑप्शन आयडी तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. कमेंट्स, त्याबाबतचे तुम्ही 150 शब्दामध्ये अभिप्राय इथे नोंदवू शकतात आणि त्या संदर्भातला जो काही पुरावा आहे तो तुम्हाला 300 केबीच्या आत जेपीजी फॉर्मॅटमध्ये इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. ओके, आता टाईप ऑफ ऑब्जेक्शन मध्ये 5 प्रकारचे ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकणार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला ज्या टाईपचं ऑब्जेक्शन घ्यायचंय ते तुम्ही इथे बघून तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आक्षेप नोंदवताना कृपया संदर्भीय कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे, त्याशिवाय सादर केलेले आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे तुम्ही जर कुठल्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेणार असाल तुम्हाला एक व्हॅलिड पुरावे तुम्हाला द्यावे लागणार विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.